तिरंगा झेंडा यावर आधारित जनरल नॉलेजचे प्रश्न. भारतीय राष्ट्रध्वजाला काय नाव आहे? तिरंगा. तिरंग्यामध्ये किती रंग आहेत? 3. केशरी, पांढरा आणि हिरवा. तिरंग्याच्या मध्यभागी कोणते चिन्ह असते? अशोक चक्र. अशोक चक्रात किती आरे असतात? 24. तिरंग्यातील केशरी रंग काय दर्शवतो? साहस व त्याग. पांढरा रंग काय दर्शवतो? शांतता आणि सत्य. हिरवा रंग काय दर्शवतो? समृद्धी आणि विकास. भारतीय राष्ट्रध्वजाचा स्वीकार कधी झाला? 22 जुलै 1947. तिरंगा ध्वज कोणी डिझाईन केला होता? पिंगली व्यंकय्या. अशोक चक्र कुठून घेतले गेले आहे? सारनाथ येथील अशोक स्तंभावरून. भारतीय राष्ट्रध्वजाचा प्रमाणित आकार काय आहे? 3:2 लांबी आणि रुंदी. राष्ट्रध्वज कोणत्या कापडापासून बनवला जातो? खादी. अशोक चक्राचा रंग कोणता आहे? गडद निळा, नेव्ही ब्ल्यू. भारतीय तिरंगा फडकवण्यासाठी काय कायदा लागू आहे? 2002 मध्ये लागू झालेला फ्लॅग कोड ऑफ इंडिया. भारतीय संविधानात राष्ट्रध्वजाचा उल्लेख कुठे आहे? संविधानात राष्ट्रध्वजाचा थेट उल्लेख नाही, पण हे राष्ट्राच्या प्रतीकांपैकी एक आहे. तुम्हाला जर माझे असे नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओना नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.